बनावट शासन निर्णय बनवून सरकारी रुग्णालयांना 12,000 मॅन्युअल बेड बनवून देण्याच्या नावाखाली 6 कोटींची फसवणूक. वांद्रे पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत 216 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती. प्रशासनानं केलेल्या पडताळणीमध्ये बाब समोर. नागपुरात 17 मार्च म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित होता. भारतीय विचारमंच आणि नागरिकांच्या सत्य शोधन समितीच्या अहवालातून गंभीर आरोप. पुण्याच्या दौंड तालुक्यात अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबाराप्रकरणी आणखी एकाला अटक. आरोपींची एकूण संख्या आता 5 वर. नाशिक पोलीस दलातील निरीक्षकाच्या बदलीसाठी 35 लाखांची तर ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार. आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार. महापालिकेच्या तब्बल 296 आशा सेविका असल्याचं समोर. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीनं व्हिडिओ रेकॉर्ड करून केली आत्महत्या. धाराशिवच्या आळणी इथला धक्कादायक प्रकार. मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरात भाजी मार्केटमध्ये तुफान हाणामारी. 2 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांकडून भाजी विक्रेत्याला मारहाण. बीडमध्ये मद्यधुंद वाहन चालकाचा कहर. हातात दारूची बाटली घेऊन गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील कात्रजमध्ये 2 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक केली असून यात एका महिलेचाही समावेश. पुण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 4,57,698 रुपयांचा ऐवज केला लंपास. सोलापूरच्या वैराग पोलिसांची धडक कारवाई. चोरीला गेलेले 2 ट्रॅक्टर 48 तासात केले हस्तगत. लातूरच्या औसा शहरात चोरी करणारी चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत. 7 ते 8 जणांच्या टोळीनं औसा शहरातील भाग्यनगर भागात बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सांगलीच्या विटा शहरात झाडाला गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या. कारण स्पष्ट. ठाण्यात हिंदीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक. 3रीच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं अविनाश जाधवांनी घेतली शिक्षण अधिकाऱ्यांची भेट. ठाण्यात निशिकांत दुबेंचं व्यंगचित्र काढत मनसेची बॅनरबाजी. दुबे दुबेकर मारेंगे अशा आशयाचा बॅनरवर मजकूर. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच. नाशिकच्या पाथर्डी परिसरात प्लॉटची ईडीनं पाहणी करून कागदपत्र जप्त केल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती. यादव आणि पोपटाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं उघडकीस. श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्याचं उघड. एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले. श्रीपाद यादववर बेटिंगचे गुन्हे दाखल असून निखिल पोपटाणी देखील बुकी असल्याचं उघडकीस. धुळे शासकीय विश्रामगृहात 1,84 लाखांची रोकड सापडल्याचं प्रकरण. धुळे न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याला औरंगाबाद खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा लाभार्थ्यांना 1 आठवड्यात द्या. पत्रातून विनंती. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिंहगड रोडवर उड्डाणपूल बांधला. मात्र उड्डाणपुलामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं वाहतूक कोंडी मात्र कायम. मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. सरकारच्या विविध विभागातील भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये सातत्यानं गोंधळ. खासदार ओमराजे निंबाळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. छावा संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी. लातूर विश्रामगृहाबाहेर छावा संघटनेचं अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. भिवंडीत ग्रामीण भागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का. माजी सरपंच नितेश उर्फ बाळा पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांचं भाजपात प्रवेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाईल.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचे 1 ऑगस्टपासून सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर आमरण उपोषण नोकरीत कायम करण्याची मागणी. राज्यभरातील 36 जिल्ह्यातून 10,000 प्रशिक्षणार्थी उपोषणात सहभागी होणार. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवाल द्या. शालेय शिक्षण विभागाच्या शाळा व्यवस्थापनांना सूचना. प्राप्त अहवाल 5 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार. इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरात वाढ. या निर्णयामुळे महामंडळाचे 12 कोटी वाचणार. 2025च्या फिडे महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुखचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत. दिव्याच्या ऐतिहासिक कामगिरीचं सर्वत्र कौतुक. पुण्याच्या हडपसरमधील इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्याचं शरद पवारांना भावनिक पत्र. साधना प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या शिक्षकीची बदली करू नका. ताई चांगले शिकवतात, त्यांची बदली करू नका, पत्रातून विनंती. गणेश उत्सव मंडळांनी मंडपांसाठी खड्डा खोदल्याला नवीन नियमावलीनुसार 15,000 रुपयांचा दंड. मात्र मंगल प्रभात लोढा या पालकमंत्र्यांच्या कडून जुन्याच 2,000 दराप्रमाणे दंड आकारण्याचं आश्वासन देत गणेश मंडळांना दिला दिलासा. मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार. 993 मूर्तिकारांनी 910 टन शाडू मातीचं मोफत वाटप. मूर्ती घडवण्यासाठी लागणाऱ्या जागेचीही महापालिकेकडून सोय. मुंबईच्या IIT विद्यार्थ्यांचा दुर्गम भागात औषध साठा पोहोचवण्यासाठी ड्रोनचा प्रयोग यशस्वी. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्रांवर आता ड्रोननं केला जाणार औषधांचा पुरवठा. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंविरोधात युवा सेनेचं आंदोलन. अतिरेक्यांना मारून उपकार केले का या विचारेंच्या वक्तव्याविरोधात त्यांना मनोरुग्ण ते असल्यानं रुग्णालयात दाखल करा घोषणाबाजी करत आंदोलन. कल्याण CSMT लोकलमध्ये विकलांग डब्यात सामान्य प्रवाशांची गर्दी. अपंग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. ऑनलाईन गेमचं चॅलेंज घेऊन मुलं अभिनेता सलमान खानला भेटायला थेट दिल्लीतून मुंबईत. दिल्लीच्या सदर बाजार भागातून ही मुलं गायब झाली होती. मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांची उद्या 160वी पुण्यतिथी. नाना चौक, एशियाटिक लायब्ररी, सेंट्रल रेल्वे ऑफिस, विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम. सध्या पावसाला पोषक वातावरण नाही. मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.